नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी संदीप घोले. आज आम्ही या ठिकाणी ही माझा ऊस आहे. साधारणतः 4 ते 5 एकरामध्ये माझा ऊस आहे. त्याच्यामध्ये आज 50 दिवसांचा हा माझा ऊस झालेला आहे. साधारणतः आपण ह्याच्यामध्ये युपीएल कंपनीचं ट्रिस्केल नावाचं तणनाशक आहे ते लागण करून मी 20व्या दिवशी माझी रोप लागण असते ते 20व्या दिवशी मी तणनाशक फवारणी केली. तर तणनाशक करताना शेतकऱ्यांनी काही निकष पाळणं गरजेचं असतं किंवा फ्लॅट फॅन जो तणनाशकाचा नोझल असतो ज्याला आपण असा ह्या अँगलचा म्हणतो की तणनाशक फवारणी करताना तो एक नोझल वापरला गेला पाहिजे. त्यानंतर तणनाशक फवारणीमध्ये पाण्याला एक अनन्यसाधारण विशेष महत्त्व आहे. पाणी चांगलं वापरलं, मग TDS pH चा विचार केला, तुम्ही जर फिल्टरचं पाणी वापरलं तरी तुम्हाला रिझल्ट तणनाशकाचा असेल, कीटकनाशक असेल किंवा बुरशीनाशक असेल याचा रिझल्ट तुम्हाला चांगला मिळू शकतो. पाण्यावर तुम्ही बरंचसं लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे. आणि तणनाशक मावा वापरताना बऱ्याच शेतकरी काय करतात की तण मोठं होऊन देतात आणि मग तणनाशक फवारणी करतात आणि म्हणतात की तणनाशकं बोगस निघाली. स्पष्ट आज असं म्हणणं आहे की हे तणनाशक ट्रिस्केलमध्ये जे घटक आहेत ते तण उगवही देत नाहीयेत आणि तण उगवलेही मारतायत. पण मारायचं जी कालावधी आपण म्हणतो 3 ते 4 पानावरती तण असताना तुम्ही जर तणनाशकाची फवारणी केली, ट्रिस्केल नावात तणनाशक फवारणी केली युपीएल कंपनीचं, तर 100% तुम्हाला मी सांगतो 2-2, 3-3 महिन्यापर्यंत तुम्ही माझं शेत बघताय, शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं गवत आता देखील नाहीये. त्यामुळे वर्गाने अजून एक काळजी घ्यायची आहे. आपण प्रमाण जे म्हणतो आपण साधारणतः ट्रिस्केलचं प्रमाण जे आहे ते 1200 ग्रॅम पर एकर, साधारणतः 1200 ग्रॅम पर एकर पण तुम्ही वापर करायचा आहे. तणनाशक फवारणी करताना कमीत कमी 200 ते 220 लिटर पाणी ही 1 एकरासाठी आपल्याला वापरायचं आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की तणनाशक फवारणी करताना आपण 2-2, 3-3 प्रकार तणनाशक एका बादलीमध्ये मिक्स करतो. त्याच्यामुळे काय होतं, त्यावरती स्कॉर्चिंग येण्याचं प्रमाण जे म्हणतो आपण ते वाढत चालतं. आज याच्यामध्ये 3-3 प्रकारचे घटक त्यांचे एका पुड्यामध्ये येतात. 1200 ग्रामचा पुडा जो असतो त्याच्या माध्यमातून काय होतं की ऊसावरती कोणत्याही प्रकारचं स्कॉर्चिंग अथवा तुम्हाला दिसत असेल कुठेही पिवळपणा ह्या ऊसावरती आलेला नाही. त्यामुळे हे तणनाशक शेतकरी वर्गाने चांगल्या प्रकारे हाताळून म्हणजे वापरावं असं माझं शेतकऱ्यांना नम्र विनंती राहील.